नमस्कार मित्रांनो. आज आपण एस-आय-पी म्हणजे काय, एस-आय-पीचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करावी याबद्दलच सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्युच्युअल फंड आणि एस-आय-पी हे गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय साधन बनले आहे. परंतु एस-आय-पीचे वेगवेगळे प्रकार असल्याने आपणास आपल्या गरजेनुसार कोणती एस-आय-पी निवडावी हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण विषयावर. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही बघत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं. एस-आय-पी म्हणजे नेमकं काय? मंडळी, म्युच्युअल फंडमध्ये एकाच वेळी गुंतवणूक न करता दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवली जाते. त्यालाच एस-आय-पी म्हणतात. एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच एक अशा प्रकारची गुंतवणूक योजना जिथे आपण ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवू शकतो. यामुळे आपण लहान लहान बचतीतून मोठा फंड तयार करू शकतो. एस-आय-पी मधून मिळणारा सरासरी परतावा 10 ते 12% असतो. त्यामुळे हे इतर पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते. एस-आय-पीचे प्रकार. पहिला प्रकार आहे एस-आय-पी विथ इन्शुरन्स, गुंतवणूक आणि विमा संरक्षण. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसोबत विमा संरक्षण सुद्धा घ्यायचे असेल तर एस-आय-पी विथ इन्शुरन्स हा पर्याय उत्तम ठरतो. यामध्ये युनिट लिंक्ड इन्शुरन्स म्हणजेच ULIP किंवा विमासह एस-आय-पी मिळते. या एस-आय-पी मध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या अकाली निधनानंतर तुमच्या नॉमिनीला निश्चित विमा रक्कम मिळते. ट्रिगर एस-आय-पी, मार्केट जाणणाऱ्यांसाठी. जर तुम्ही शेअर बाजार आणि त्याचे ट्रेंड समजून घेण्यास सक्षम असाल तर ट्रिगर एस-आय-पी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये तुम्ही बाजारातील परिस्थितीनुसार तुमच्या गुंतवणुकीसाठी ट्रिगर सेट करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा मार्केट एक ठराविक पातळी गाठेल तेव्हा तुमची गुंतवणूक सुरू होईल किंवा थांबेल. स्टेप अप एस-आय-पी, उत्पन्न वाढेल तशी गुंतवणूक वाढवा. ही एस-आय-पी विशेषतः पगारदार लोकांसाठी आणि दरवर्षी उत्पन्नात वाढ होणाऱ्या व्यावसायिकांसाठी योग्य आहे. स्टेप अप एस-आय-पी मध्ये तुम्ही ठराविक कालावधीने तुमच्या गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. म्हणजे आज जर तुम्ही 5,000 गुंतवत असाल तर पुढील वर्षी ती रक्कम 6,000 रुपये करू शकता. फ्लेक्झिबल एस-आय-पी, जास्त लवचिकता हवी असल्यास. जर तुमचे उत्पन्न स्थिर नसेल, म्हणजे तुम्ही फ्रीलान्सर, व्यावसायिक किंवा सेल्फ एम्प्लॉईड असाल तर फ्लेक्झिबल एस-आय-पी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या कमाईनुसार एस-आय-पी रक्कम कमी जास्त करू शकता. रेग्युलर एस-आय-पी, साधी आणि प्रभावी एस-आय-पी. जर तुम्हाला गुंतवणुकीत कोणतेही बदल न करता दरमहा ठराविक रक्कम गुंतवायची असेल आणि दीर्घकालीन चांगला परतावा हवा असेल तर रेग्युलर एस-आय-पी हा पर्याय योग्य आहे. ही सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय एस-आय-पी आहे. कोणती एस-आय-पी तुमच्यासाठी योग्य आहे? आता आपण पाहिलं की एस-आय-पीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, पण तुमच्यासाठी योग्य एस-आय-पी निवडायची कशी? मंडळी, जर तुम्हाला विमा संरक्षणासोबत गुंतवणूक करायची असेल तर एस-आय-पी विथ इन्शुरन्स हा पर्याय निवडा. जर तुम्ही मार्केटचे तज्ज्ञ असाल तर ट्रिगर एस-आय-पी निवडा. जर तुमच्या पगारात दरवर्षी वाढ होत असेल तर स्टेप अप एस-आय-पी निवडा. जर तुमचे उत्पन्न अनिश्चित असेल तर फ्लेक्झिबल एस-आय-पी निवडा. आणि जर तुम्हाला नियमित आणि सोपी एस-आय-पी हवी असेल तर रेग्युलर एस-आय-पी निवडा. मित्रांनो, एस-आय-पी ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी उत्तम गुंतवणूक योजना आहे. परंतु योग्य एस-आय-पी निवडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार योग्य एस-आय-पी निवडा आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या सवयींमुळे मोठा निधी उभा करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.